HMPVचा भारतामध्ये सुद्धा प्रवेश, बंगळुरूमध्ये 2 तर गुजरातमध्ये 1 अशा 3 बाळांना विषाणूची लागण। मात्र विषाणू चीनमधल्या विषाणूपेक्षा वेगळा। छगन भुजबळ मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी, सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपींना फाशीच व्हावी, पण आरोप सिद्ध नसताना राजीनामा मागणं हे चुकीचं, भुजबळांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना बीड परळीच्या गुंडांकडून धोका, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, लोकप्रतिनिधींना पोलीस सुरक्षा पुरवण्याची विनंती। संतोष देशमुखांची हत्या हा जाती पलीकडचा विषय, वाल्मिक कराडवरती हत्येचा गुन्हा दाखल करा, संभाजीराजे यांची राज्यपालांकडे मागणी, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी शिष्टमंडळ आग्रही। महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांकडून उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका, नियमांचं उल्लंघन, ईव्हीएममध्ये छेडछाड, मतदार याद्यांमधल्या गुणांवरती बोट। मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये सापडल्या एकाच नंबर प्लेट असलेल्या 2 गाड्या, दोन्ही गाड्या एर्टिगा मॉडेलच्या, मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। नागपुरात बंटी शेळकेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन, नागपूर सुधार प्रन्यासमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। वक्फ बोर्डाकडून देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न, मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणेंचा आरोप, हिंदूंच्या देवस्थानावरती हक्क सांगणं हे मोठं षडयंत्र असल्याचाही दावा। धाराशिव जिल्ह्यामध्ये पारधी समाजाच्या 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी, 3 जणांचा मृत्यू, 10 संशयित आरोपींना अटक, वाशी जवळच्या बावी गावातली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।